झी24 तास एक पाऊल पुढे। दिनांक 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानमधल्या 10 आतंकवाद्यांनी मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला केला होता। हा हल्ला देशावरचा हल्ला होता। या हल्ल्यामध्ये 166 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये आमच्या शहीद पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। या हल्ल्याच्या वेळी 10 पैकी 9 आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं। एक आतंकवादी जिवंत पकडण्यात आला होता, त्याचं नाव होतं अजमल कसा। विशेष सत्र न्यायालय मुंबई या न्यायालयामध्ये अजमल कसावर कोर्ट प्रोसिडिंग चालवण्यात आलं। सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। न्यायालयाने अन्य शिक्षेबरोबरच त्याला फाशीची शिक्षा दिलेली होती। ही शिक्षा हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये कन्फर्म झाली, कायम ठेवण्यात आली। त्यानंतर त्यानं दयेचा अर्ज केला होता, पण 8 नोव्हेंबर रोजी दयेचा अर्ज सुद्धा फेटाळण्यात आल्यानंतर आज सकाळी 7:30 वाजता अजमल कसा या आतंकवाद्याला फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे। जे निरपराध नागरिक आणि बहादर शहीद पोलीस ऑफिसर शहीद झाले, मृत्यू पावले, त्यांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे। न्याय प्रक्रिया पूर्ण करून अजमल कसाबला अंतिम शिक्षा भारतामध्ये पूर्णपणे कायद्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केल्या जातात हे जगासमोर सिद्ध करण्यात आपल्या यंत्रणा यशस्वी ठरलेली आहे। मुंबईच्या बहादर पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जिवंत पकडून आतंकवाद्यांना जागतिक समुदायासमोर उघडं पाडण्यामध्ये यश मिळवलंय। भारतावर हल्ला केला तर यंत्रणा चोखपणाने उत्तर तर देतातच, पण न्याय प्रक्रिया ही पूर्ण करून आरोपीला अंतिम शिक्षा देतात हे आपल्या सगळ्या यंत्रणांनी सिद्ध केलंय। जे शहीद झाले, मृत्यू पावले, त्यांना खऱ्या अर्थाने आज श्रद्धांजली दिली गेली असं मी मानतो। 26 नवंबर 2008 को पाकिस्तान से आए हुए 10 आतंकवादियों ने मुंबई पर हमला किया था। यह हमला हमारे देश पर हमला था। इस हमले में 166 निरपराध नागरिकों का मृत्यु हो गया था, जिनमें हमारे शहीद ऑफिसर भी थे। इस हमले के दरमियान 9 आतंकवादियों को मारने में सुरक्षा कर्मियों को कामयाबी मिली। एक आतंकवादी को जिंदा पकड़ा था। स्पेशल सेशन कोर्ट के सामने सब प्रोसीडिंग पूरा किया गया, जिसमें अजमल कसाब को फांसी की सजा सुनवाई गई। यही सजा हाईकोर्ट में और सुप्रीम कोर्ट में कायम हो गई। स्पेशल सेशन कोर्ट ने जो फैसला दिया था उस पर मोहर लगाई गई। उसने दया की याचिका की थी, वो भी नामंजूर हो गई। आज सुबह 7:30 बजे आतंकवादी अजमल कसाब को फांसी की सजा दी गई। हमारे जो निरपराध लोग शहीद हो गए थे, उनको सही एक श्रद्धांजलि है। झी24 तास एक पाऊल पुढे।